7 घेणार आहोत. क्वेश्चन नंबर 7 घेण्याआधी काही क्वेश्चन्स आता याच्यामधले असे आहेत की जिथे आपल्याला जे फॉर्म्युला ऑलरेडी आपण घेतलेले आहेत प्रिव्हियस लेक्चरमध्ये डेरिव्हेटिव्हच्या, म्हणजे सम इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. म्हणजे जसं हे बघा इथं कॉट इनव्हर्स कॉट एकमेकाला कॅन्सल होतात, ते फॉर्म्युले तर आपल्याला लागतीलच, पण त्याचबरोबर काही ट्रिग्नोमेट्री सेकंडचे म्हणजे जे आपण म्हणतो हाफ अँगल फॉर्म्युले, सब मल्टिपल अँगल्स, नंतर डबल अँगल्स, ट्रिपल अँगल्स, ती लिंक म्हणजे ट्रिग्नोमेट्री सेकंड जे लेक्चर आपलं युट्यूबला अपलोड झालेलं आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. ती लिंक एकदा ओपन करा आणि त्याच्यामधले जे हाफ अँगल फॉर्म्युले, डबल अँगल, ट्रिपल अँगल जे फॉर्म्युले आहेत ते एकदा व्यवस्थित राईट करून घ्या. ते फॉर्म्युले आपल्याला इथे लागणार आहेत, तरच हे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करता येतील. बघा, मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असा आहे की तिथं मॅथमॅटिकल टूल म्हणजे आपल्याला फॉर्म्युले हे लागणारच आहे. मग फॉर्म्युले आपल्याला हे माहीतच पाहिजे. ज्याला फॉर्म्युले सगळे माहिती आहेत त्याला एकदम सिंपल वाटेल मॅथमॅटिक्सचा. बघा आता सगळ्यात पहिला डिनोट द गिवन फंक्शन बाय वाय इक्वल टू काय, कॉट इनव्हर्स कॉट ई रेस टू एक्स स्क्वेअर. तर दिसतंय डायरेक्टली कॉट इनव्हर्स अँड कॉट विल गेट कॅन्सल, ओनली थिटा इज रिमेनिंग. म्हणजे वाय इक्वल टू काय आलं, ई रेस टू एक्स स्क्वेअर इज रिमेनिंग. मग सगळ्यात पहिलं बघायचं कुठला प्रॉब्लेम सिम्प्लिफाय होतोय का. मग सिम्प्लिफाय झाला का त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. आता बघा कॉट इनव्हर्स कॉट कॅन्सल झाला, कुठला फॉर्म्युला आपण वापरलाय, कॉट इनव्हर्स इन ब्रॅकेट कॉट थिटा इज इक्वल टू थिटा इज रिमेनिंग. कारण कॉट इनव्हर्स आणि कॉट काय होईल, कॅन्सल होईल. मग ते कॅन्सल झाले. आता याला आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज dy बाय dx इज इक्वल टू, आता बघा हा पॉवर म्हणजे एफ ऑफ एक्स आहे. मग ई रेस टू चा डेरिव्हेटिव्ह जे असेल तेच येतो. मग ई रेस टू एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह ॲज इट इज तेच येईल, इनटू ह्या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला पुढे घ्यायचा आहे. मग एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x सिंगल स्टेप मध्ये आन्सर आलेला आहे. मग व्यवस्थित बघा ई रेस टू चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू ॲज इट इज आणि ह्या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला पुढे 2x येईल. मग फायनल स्टेप काय येईल, dy बाय dx इक्वल टू 2x आपण स्टार्टिंगला राईट करू आणि ई रेस टू एक्स स्क्वेअर ॲज इट इज. दिस इज अवर रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. हा आलेला आपला रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. सेकंड पण एकदम सिंपल आहे, पण सगळ्यात पहिलं बघायचं काही सिम्प्लिफाय होतंय का. तर तो प्रॉब्लेम सुद्धा सिम्प्लिफाय होतोय. तर सगळ्यात पहिलं डिनोट द गिवन फंक्शन बाय वाय, कोसेक इनव्हर्स 1 अपॉन कॉस 5 रेस टू एक्स. बघा सगळ्या प्रॉपर्टी माहित पाहिजे. 1 अपॉन कॉस, कॉस इज द रेसिप्रोकल ऑफ सेक. बघा 1 अपॉन कॉस ब्रॅकेट म्हणजे थिटा आहे. मग 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा, म्हणजे सेक 5 रेस टू एक्स. रेसिप्रोकल 1 अपॉन कॉसचा रेसिप्रोकल सेक. तर बघा आता बाहेर कोसेक इनव्हर्स आहे, मध्ये पण कोसेक आला पाहिजे. मग कोसेक इनव्हर्स आणि कोसेक काय होईल, कॅन्सल होईल. पण बघा हा थिटा आहे, सेक थिटाला कोसेक थिटा आपल्याला करता येतो. तर अलाइड अँगल फॉर्म्युले जे आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये घेतलेले त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो, ते पण तुम्ही फॉर्म्युले बघून घ्या. आणि ट्रिग्नोमेट्री मध्ये पण आपण ते फॉर्म्युले दिलेले आहेत. मग कोसेक इनव्हर्स बघा व्हॉट इज सेक थिटा, सेक थिटाला कोसेक थिटा करता येतो. कुठला फॉर्म्युला, मग सेक थिटा इक्वल टू कोसेक पाय बाय 2 मायनस थिटा. बघा सेक थिटाला आपल्याला कोसेक करता येतो. मग सेक थिटा इज नथिंग बट कोसेक पाय बाय 2 मायनस थिटा मीन्स 5 रेस टू एक्स. बघा झालंय कन्वर्जन, सेकचं कन्वर्जन कोसेक मध्ये. कोसेक इनव्हर्स आणि कोसेक विल गेट कॅन्सल. सो वाय इक्वल टू पाय बाय 2 मायनस 5 रेस टू एक्स. आणि हे सिम्प्लिफाय झालं. याला आता डिफरन्शिएट करा. मग काय लिहिलं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज dy बाय dx इज इक्वल टू पाय बाय 2 कॉन्स्टंट नंबर, डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 5 मीन्स a. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेस टू x, डेरिव्हेटिव्ह फॉर a रेस टू x इज सेम, a रेस टू x into log a. a means 5. This is our required derivative. मग लास्टला फक्त एक स्टेप येईल, dy बाय dx इक्वल टू 0 मायनस म्हणजे फक्त काय राहील, मायनस 5 रेस टू एक्स इंटू लॉग 5. दिस इज अवर रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. हा आलेला आहे बघा, एकदम सिंपल आहे.
फक्त सुरुवातीला काय केलं 1/cos मीन्स सेक, पुढची ब्रॅकेट म्हणजे थिटा ॲज इट इज, आणि सेक थिटाला आपल्याला कोसेक करायला लागेल. का बरं? तर बाहेर कोसेक इनव्हर्स आहे. मग जनरली प्रॉब्लेम तुम्ही बघायचे का बाहेर जर साइन इनव्हर्स असेल तर ब्रॅकेटमध्ये पण साइन इनव्हर्स येतो का नाही ते बघायचं. कॉस इनव्हर्स असेल तर मध्ये पण कॉस इनव्हर्स आला पाहिजे. कोसेक इनव्हर्स असेल तर मध्ये पण कोसेक इनव्हर्स येतं का नाही ते चेक करायचं. आता बघा थर्ड प्रॉब्लेम पण सेम आहे. त्याला आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीचा हाफ अँगल फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. लेट y इक्वल टू कॉस इनव्हर्स, पहिल्याला आपण सिम्प्लिफाय करू, डायरेक्ट काय डेरिव्हेटिव्ह घ्यायचं नाही. 1 प्लस कॉस एक्स डिवायडेड बाय 2. आता बघा न्यूमरेटरला दिसतंय 1 प्लस कॉस एक्स, म्हणजे आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हा फॉर्म्युला आहे हाफ अँगल फॉर्म्युला आपण याला म्हणतो. ऑलरेडी आपण ट्रिग्नोमेट्री सेकंड मध्ये हे फॉर्म्युले घेतलेले. तर मग बघा आता थिटा मीन्स एक्स, मग 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला बघा काय येईल, y इक्वल टू कॉस इनवर्स अंडर रूट मध्ये व्हॉट इज फॉर्म्युला फॉर 1 प्लस कॉस एक्स, 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. बघा 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आणि डिवायडेड बाय हा 2 ॲज इट इज. एका स्टेप मध्ये सिम्प्लिफाय होईल, जास्त स्टेप पण यूज करायचं नाहीये. फक्त 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला माहित पाहिजे. दिस इज फॉर्म्युला फॉर 1 प्लस कॉस एक्स. हिअर 2 विल गेट कॅन्सल. y इक्वल टू काय आलंय कॉस इनवर्स अंडर रूट मध्ये काय राहील कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 इज रिमेनिंग. 2 कॅन्सल झालाय, मग स्क्वेअर अँड रूट पण कॅन्सल होईल. मग काय येईल y इक्वल टू आउटसाइड कॉस इनवर्स आणि मध्ये काय राहील कॉस एक्स बाय 2. आणि कॉस इनवर्स अँड कॉस विल गेट कॅन्सल. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे कॉस इनवर्स अँड कॉस विल गेट कॅन्सल. सो y इक्वल टू व्हॉट इज रिमेनिंग x बाय 2. x बाय 2 म्हणजे 1/2 इंटू एक्स इज रिमेनिंग. आता हे सिम्प्लिफाय झालं, याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx इज इक्वल टू 1/2 कॉन्स्टंट ॲज इट इज इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे kx चा डेरिव्हेटिव्ह k येतोय. फायनल आन्सर काय येईल dy बाय dx इक्वल टू 1/2 इज द रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. बघा हा प्रॉब्लेम पण सिंपल होता, फक्त इथे फॉर्म्युला माहित पाहिजे 1 प्लस कॉस एक्सचा. 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2, 2 विल गेट कॅन्सल, स्क्वेअर अँड रूट विल गेट कॅन्सल आणि कॉस इनवर्स कॉस कॅन्सल. आपण प्रिव्हियस लेक्चरला फॉर्म्युला लिहून दिले कॉस इनवर्स कॉस थिटा, कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होईल, फक्त काय राहील थिटा राहील, म्हणजे एक्स बाय 2 आणि एक्स बाय 2 म्हणजे 1/2 इंटू एक्स. घ्या लिहून हा क्वेश्चन. बघा आता 4th नंबरचा क्वेश्चन आहे. इथे पण आपल्याला हाफ अँगल फॉर्म्युले अप्लाय करायचे. तर मग बघा सगळ्यात पहिलं डिनोट द गिवन फंक्शन बाय y इक्वल टू काय येईल कॉस इनवर्स अंडर रूट 1 मायनस कॉस, आता हा जो एक्स स्क्वेअर हा थिटा आहे, डिवायडेड बाय 2. ट्रिग्नोमेट्रिकच्या पुढे काही जरी आलं तर तो थिटा अँगल आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस थिटाचा. बघा काय फॉर्म्युला 1 मायनस कॉस थिटाचा, फॉर्म्युला फॉर 1 मायनस कॉस थिटा इज 2 साइन स्क्वेअर, हा जो थिटा असेल तो थिटा बाय 2 हा फॉर्म्युला आहे. मग अप्लाय करा तिथे. मग काय येईल y इक्वल टू कॉस इनवर्स अंडर रूट मध्ये 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला काय आहे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. थिटा म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि डिवायडेड बाय हा 2 ॲज इट इज. हे झालं. आता हा 2 आणि हा 2 काय होईल कॅन्सल होईल. इथे रूट आणि स्क्वेअर पण मी डायरेक्ट कॅन्सल करतो. मग काय राहील सांगा y इक्वल टू येईल बाहेरचा कॉस इनवर्स ॲज इट इज आणि मध्ये काय राहील स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झाले, म्हणजे पहिले साइन एक्स स्क्वेअर बाय 2 इज रिमेनिंग. तो स्क्वेअर नाही तो अँगल आहे, तो ॲज इट इज राहील, फक्त हे स्क्वेअर आणि रूट काय होईल कॅन्सल होईल. आता बघा बाहेर कॉस इनवर्स आहे, हा पुढचा आलेली ब्रॅकेट म्हणजे थिटा आहे. मग बघा कॉस इनवर्स आहे तर मध्ये पण कॉस आलं पाहिजे, मग मध्ये साइन आहे, आपल्याला साइनचा कॉस करता येतो. मग बघा हे फॉर्म्युला आहे साइन थिटा इक्वल टू कॉस पाय बाय 2 मायनस थिटा. अलाइड अँगल फॉर्म्युला आहे. ट्रिग्नोमेट्री चॅप्टर मध्ये हे फॉर्म्युले आहेत. तुम्ही क्वेश्चन स्टार्ट करण्याआधी सगळे फॉर्म्युले पेजवर लिहून काढा. हाफ अँगल फॉर्म्युले, डबल अँगल, ट्रिपल अँगलचे इम्पॉर्टंट. बघा आता आणि अलाइड अँगल पण. आता कॉस इनवर्स आहे
व्हॉट इज साइन थिटा? साइन थिटा इज नथिंग बट कॉस पाय बाय 2 मायनस थिटा. थिटा म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन 2. आता बघा कॉस इनवर्स अँड कॉस कॅन्सल होईल. y इक्वल टू आलं पाय बाय 2 मायनस व्हॉट इज रिमेनिंग एक्स स्क्वेअर अपॉन 2. मग एक्स स्क्वेअर अपॉन 2 ला असं लिहिता येईल का 1/2 इंटू एक्स स्क्वेअर. तर राईट करता येईल 1/2 इंटू एक्स स्क्वेअर. का बरं राईट केलं तर डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी सिंपल. मग बघा 1/2 ॲज इट इज आणि एक्स स्क्वेअर ॲज इट इज. मग आता हे सिम्प्लिफाय झालं. याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स करा. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय? डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज dy by dx is equal to pi by 2 means constant number, derivative 0 minus 1/2 constant as it is into derivative of x square is 2x. बघा x square चा डेरिव्हेटिव्ह 2x आलेला आहे. मग इथे 2 will get cancelled. So final derivative dy by dx is equal to minus x is the required derivative. हा आलेला आपला सिंपल डेरिव्हेटिव्ह. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा आहे क्वेश्चन नंबर 4. आता 5th नंबरच्या क्वेश्चनची जर ब्रॅकेट बघितली तर तो आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. एकाच स्टेप मध्ये सिम्प्लिफाय होते. फक्त तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे. आता मी ही जी ब्रॅकेट आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या पुढे काही जरी आलं तर तो थिटा आहे. ब्रॅकेट बघा काय 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा. असा फॉर्म्युला बघा मी इथे लिहितो 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे डायरेक्ट. कसला फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आहे टॅन पाय बाय 4 मायनस थिटाचा. टॅन पाय बाय 4 मायनस थिटाचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. सगळ्यात पहिला आपण वाय डिनोट करू. वाय इक्वल टू काय येईल टॅन इनवर्स 1 मायनस टॅन थिटा म्हणजे एक्स बाय 2 आहे डिवायडेड बाय 1 प्लस टॅन थिटा. थिटा म्हणजे एक्स बाय 2. मग ब्रॅकेट मधला डायरेक्ट फॉर्म्युला आहे. वाय इक्वल टू येईल टॅन इनवर्स काय फॉर्म्युला हा 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा. डायरेक्टली त्याचा जर आपण राईट करू शकतो टॅन पाय बाय 4 मायनस थिटा. थिटा म्हणजे एक्स बाय 2. आता बघा डायरेक्ट टॅन इनवर्स आणि टॅन एकमेकाला काय होईल कॅन्सल होईल. एकदम सिंपल. बघा डायरेक्ट कॅन्सल झालंय. काही चेंज करायचं नाही काहीच नाही. मग वाय इक्वल टू आलं पाय बाय 4 कॉन्स्टंट नंबर 45 डिग्री कॉन्स्टंट आहे मायनस या एक्स बाय 2 ला आपण असं राईट करू शकतो 1/2 इंटू एक्स. आता याला आपल्याला डिफरन्शिएशन करायला सोपं जाईल. मग इथे काय येईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज dy by dx is equal to pi by 4 constant number derivative is 0 minus 1/2 as it is and into derivative of x is 1. Final answer is the required derivative is minus 1/2. This is our required derivative. बघा जर हा फॉर्म्युला माहिती असेल तरच पुढे जमेल. अदरवाईज जमणार नाही. पहिल्या स्टेपला काही जमणार नाही तिथून पुढे. हा फॉर्म्युला व्यवस्थित बघा. आणि ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या पुढे काही जरी व्हॅल्यू आली इट इज कन्सिडर ॲज थिटा. त्याला काय कन्सिडर करायचंय थिटा. आपला फॉर्म्युला आहे टॅन पाय बाय 4 मायनस थिटा. आणि याचा डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी एक्स बाय 2 ला आपण कसं राईट केलं 1/2 इंटू एक्स. मग के एक्स चा डेरिव्हेटिव्ह के येतो म्हणजे 1/2. राईट करून घ्या व्यवस्थित. बघा आता आपण 6 नंबर आणि 7 नंबरचे क्वेश्चन घेणार आहोत. या दोन्ही क्वेश्चन साठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले लागणार आहेत. मी परत ते सांगतोय. डिस्क्रिप्शन मध्ये आपण लिंक दिली ट्रिग्नोमेट्री सेकंड ची कम्प्लीट लेक्चर आहे 1 शॉर्ट लेक्चर. त्याच्यामध्ये हे ट्रिपल अँगल फॉर्म्युले आपल्याला आहे. हाफ अँगल फॉर्म्युले पण आहे आणि डबल अँगल फॉर्म्युले पण आहे. तर बघा आता हा क्वेश्चन सगळ्यात पहिलं डिनोट द गिव्हन फंक्शन बाय वाय. वाय इक्वल टू गिव्हन फंक्शन. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या पुढे जी व्हॅल्यू आलेली आहे इट इज थिटा. 2x कन्सिडर ॲज थिटा. म्हणजे बघा काय दिसतंय तुम्हाला 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. दिस इज फॉर्म्युला फॉर कॉस 3 थिटा. कसला फॉर्म्युला हा कॉस 3 थिटाचा. मग वाय इक्वल टू काय बघा कोसेक इनवर्स 1 अपॉन आणि हा फॉर्म्युला येईल कॉस 3
थिटा, थिटा मीन्स 2x, हा कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. पहिला आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. y इक्वल टू काय येईल, कोसेक इनवर्स 1 अपॉन कॉस 3 into 2 is 6x, आणि कॉस इज द रेसिप्रोकल ऑफ सेक, मग कॉसचा काय होईल, सेक होईल. सो y इक्वल टू कोसेक इनवर्स आणि 1 अपॉन कॉस इज नथिंग बट सेक 6x ऍज इट इज. आता बघा हा जो 6x आहे हा सुद्धा थिटा आहे. मग आता बाहेर कोसेक इनवर्स आहे तर मध्ये पण कोसेक आलं पाहिजे, तर आपल्याला अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करायचा आहे. व्हॉट इज अलाइड अँगल फॉर्म्युला फॉर सेक थिटा, सेक बिकम्स कोसेक, आणि याला कसं राईट करायचं, π/2 मायनस थिटा. सेक थिटा बिकम्स कोसेक थिटा, मग काय येईल, y इक्वल टू बाहेरचा कॉस इनवर्स ऍज इट इज, आणि ब्रॅकेटमध्ये सेक थिटा, थिटा म्हणजे 6x आहे. फॉर्म्युला कसा येईल, कोसेक π/2 मायनस थिटा, थिटा मीन्स 6x. हे सॉल्व्ह झाले. म्हणजे सेक थिटाला आपण कोसेक मध्ये कन्वर्ट केलंय. आता कोसेक इनवर्स अँड कॉस विल गेट कॅन्सल, कोसेक इनवर्स अँड कोसेक विल गेट कॅन्सल. सो y इक्वल टू π/2 मायनस 6x इज रिमेनिंग. हे पूर्ण सिम्प्लिफाय झालंय. आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग इथे लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ y, डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy/dx. π/2 constant number, derivative is 0, minus sign as it is, and derivative of kx is k म्हणजे 6, म्हणजे minus 6 as it is into derivative of x is 1. Final answer is dy/dx is equal to 0 minus 6 is minus 6. हे आलेला आपला रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. बघा एकदम सिंपल आहे, फक्त आपल्याला पहिला फॉर्म्युला माहित पाहिजे. पुढे जो अँगल येईल ट्रिग्नोमेट्रिकचा, कन्सिडर ॲज थिटा, मग डायरेक्ट कुठला फॉर्म्युला, कॉस 3 थिटा, 3 to the 6x, 1 upon cos is nothing but sec 6x ऍज इट. आणि आपल्याला बाहेर कोसेक इनवर्स आहे, मध्ये पण कोसेक आला पाहिजे. मग सेक थिटा म्हणजे कोसेक π/2 मायनस थिटा. कोसेक इनवर्स अँड कोसेक विल गेट कॅन्सल. π/2 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि मायनस 6x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 6. दिस इज अवर रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. आता 8 नंबरचा क्वेश्चन पण आपल्याला सेम मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. तर मग बघा आता हा 7th नंबरचा क्वेश्चन आहे. 7th नंबरचा क्वेश्चन सगळ्यात पहिला डिनोट द गिवन फंक्शन बाय y. y इक्वल टू tan इनवर्स 1 प्लस कॉस x/3. This x/3 is nothing but theta divided by sin x/3. आता बघा बाहेर tan इनवर्स आहे, तर मध्ये पण tan आला पाहिजे, ब्रॅकेट मध्ये पण कुठला आला पाहिजे, tan. तर आता आपल्याकडे x/3 is nothing but theta. This x/3 is nothing but theta. मग न्यूमरेटरला डायरेक्ट दिसतंय 1 प्लस कॉस थिटा. मग डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे 1 प्लस कॉस थिटाचा, आणि डिनॉमिनेटरला काय दिसतंय, साइन थिटा, त्याचा पण फॉर्म्युला आहे. हाफ अँगल फॉर्म्युले बघा तुम्ही. मग 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर θ/2, आणि साइन थिटाचा काय आहे 2 साइन θ/2 इंटू कॉस θ/2. हे दोन फॉर्म्युले आपल्याकडे अवेलेबल आहे. मग आता थिटाच्या जागेवर थिटाची व्हॅल्यू, थिटा म्हणजे x/3. मग देअरफॉर y इक्वल टू tan इनवर्स. What is formula for 1 plus cos theta? 2 cos square θ/2. Theta means x/3 upon 2 divided by. And what is formula for sin theta? 2 sin θ/2. Theta म्हणजे x/3 upon 2 into cos θ/2. Theta म्हणजे x/3 upon 2. आता याला सॉल्व्ह होईल, हा 2 कॅन्सल होईल. मग y इक्वल टू काय येईल, tan इनवर्स ब्रॅकेट मध्ये 3 to the 6 होईल, म्हणजे काय न्यूमरेटरला cos स्क्वेअर x/6 डिवायडेड बाय, इथे साइन 3 to the 6 होईल, म्हणजे साइन x/6, आणि इथे cos 3 to the 6 म्हणजे x/6. आता बघा cos x/6 cos x/6,
सिंगल कॉस एक्स अपॉन 6 कॅन्सल होईल. मग न्यूमरेटरला काय राहील बघा आता, y इक्वल टू, जोपर्यंत कंप्लीट सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह घ्यायचे नाही. मग y इक्वल टू टॅन इनवर्स आणि मध्ये काय येईल, कॉस एक्स बाय 6 राहील. कॉस एक्स बाय 6 सिंगल, एक कॅन्सल झालेला आहे, एकच राहील. मग डिनॉमिनेटरला काय राहील, साइन एक्स बाय 6. आता अँगल सेम आहे, एक्स बाय 6 म्हणजे थिटा, एक्स बाय 6 म्हणजे थिटा, आणि कॉस अपॉन साइन अँगल जर सेम असतील तर कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट. मग टॅन इनवर्स कॉस अपॉन साइन मीन्स कॉट एक्स बाय 6. अँगल एकच येईल, कॉट एक्स बाय 6. आता बघा बाहेर टॅन इनवर्स आहे तर मध्ये पण टॅन आला पाहिजे, मग कॉटला टॅन करता येईल. मग बघा तो फॉर्म्युला पण इथं लिहितो मी, कॉट थिटा इज इक्वल टू टॅन पाय बाय 2 मायनस थिटा. बघा कॉटला टॅन करता येतं, टॅनला कॉट करता येतं. मग बाहेर टॅन इनवर्स आहे तर मध्ये पण टॅन आला पाहिजे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे मी ते इकडे राईट करतो. तर आता बघा याच्या नंतरची स्टेप काय येईल बघा, 2-3 स्टेप मध्ये आपल्याला आन्सर येईल. y इक्वल टू टॅन इनवर्स आणि कॉटचा टॅन करता येईल, टॅन पाय बाय 2 मायनस थिटा, थिटा म्हणजे एक्स बाय 6. आता टॅन इनवर्स आणि टॅन विल गेट कॅन्सल. सो y इक्वल टू व्हॉट इज रिमेनिंग, पाय बाय 2 राहिला आणि मायनस एक्स बाय 6 ला कसं राईट करता येईल, एक्स बाय 6 ला लिहिता येईल 1/6 इंटू एक्स. हा 1/6 ऍज इट इज, हा एक्स ऍज इट इज. आता हे सॉल्व्ह झालं, त्याला आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx इज इक्वल टू पाय बाय 2 कॉन्स्टंट नंबर, डेरिव्हेटिव्ह इज 0 मायनस 1/6 ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. फक्त कॉन्स्टंट नंबर आला तर डेरिव्हेटिव्ह 0 येतो, आणि कॉन्स्टंट नंबर जर कशाला जोडून आला तर ऍज इट इज ठेवायचा आहे, आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. मग dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1/6 इंटू 1 इज मायनस 1/6. दिस इज अवर रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. राईट डाऊन दिस. एकदम सिंपल आहे, फक्त तुम्हाला हे फॉर्म्युले माहित पाहिजे. नेक्स्ट 8 नंबरचा क्वेश्चन आणि 9 नंबरचा क्वेश्चन दोन्ही ठिकाणी सेम फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचे. तर आता बघा इथं न्यूमरेटरला सगळ्यात पहिलं डिनोट द गिव्हन फंक्शन बाय y इक्वल टू. आता हे जे क्वेश्चन्स आहेत 8, 9, 10, 11, 12 हे सिंपल आहे पण लेंदी क्वेश्चन आहे. तुम्ही प्रत्येक स्टेपला लक्ष द्या आणि याची परत प्रॅक्टिस करा. तर बघा आता जरी न्यूमरेटरला साइन 3x दिसत असला तरी साइन 3x चा फॉर्म्युला जर यूज केला तर कॉम्प्लिकेशन वाढतील प्रॉब्लेम मध्ये. म्हणून आपल्याला बघा बाहेर कॉट इनवर्स आहे म्हणजे मध्ये आपल्याला एक तर टॅन करावं लागेल किंवा कॉट करावं लागेल. टॅन जरी केला तर टॅनचा कॉट करता येईल, कॉटचा टॅन करता येईल. इथे बघा बाहेर जर टॅन इनवर्स आहे तर मध्ये पण आपल्याला टॅन करावं लागेल किंवा कॉट करावं लागेल. कॉट जरी आला तर त्याचा परत टॅन करता येईल. मग बघा आता मग कॉट इनवर्स मध्ये तर बाहेर काय आलं पाहिजे, एक तर कॉट आला पाहिजे किंवा टॅन आला पाहिजे. मग त्याच्यासाठी आता आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचे. तर सगळ्यात पहिले बघा हा ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या पुढे काही जरी आलं तर त्याला थिटा कन्सिडर करतो आपण. हा 3x थिटा आहे, हा कॉस एक्स पण थिटा आहे. मग तुम्हाला फॉर्म्युला आपला हाफ अँगल फॉर्म्युला माहिती आहे साइन थिटाचा. साइन थिटाचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे साइन थिटा इक्वल टू 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 असा आपल्याकडे साइन थिटाचा फॉर्म्युला आहे. आणि 1 प्लस कॉस थिटाचा त्याचा पण डायरेक्टली फॉर्म्युला आहे. मग 1 प्लस कॉस थिटाचा काय फॉर्म्युला आहे, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हे दोन फॉर्म्युले आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये अप्लाय करायचे. मग बघा आता y इक्वल टू कॉट इनवर्स ब्रॅकेट मध्ये व्हॉट इज फॉर्म्युला फॉर साइन थिटा. थिटा म्हणजे 3x, थिटाच्या जागेवर 3x पुट करायचे. 2 साइन 3x अपॉन 2 इंटू कॉस 3x अपॉन 2. बघा दोन्ही ठिकाणी थिटाच्या जागेवर 3x पुट केलाय आणि खाली डिनॉमिनेटरला 1 प्लस कॉस थिटा. मग काय फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस थिटाचा, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे 3x अपॉन 2. बघा झालं, इथंच प्रॉब्लेम आपला
50% तर इथंच सॉल्व्ह झालेलं आहे, कारण हे दोन फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट अप्लाय केलेले. मग 2 विल गेट कॅन्सल. बघा cos 3x अपॉन 2, सिंगल cos 3x अपॉन 2 विल गेट कॅन्सल. y इक्वल टू काय येईल, कॉट इनवर्स मध्ये काय राहील बघा, न्यूमरेटरला राहील साइन 3x अपॉन 2 आणि डिनॉमिनेटरला काय राहील, एक कॉस कॅन्सल झाला म्हणजे एक कॉस राहील, कॉस 3x अपॉन 2. आता बघा दोन्ही थिटा सेम अँगल, अँगल जर सेम असतील तर साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन, मग कॉट इनवर्स आणि साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन, आणि हे पुढचा अँगल ऍज इट इज 3x/2 ऍज इट इज. आता बघा मी तुम्हाला पहिल्या स्टेपला सांगितलं होतं, कॉट इनवर्स असेल तर मध्ये एक तर टॅन आला पाहिजे किंवा कॉट आला पाहिजे. इथे बघा कॉट इनवर्स तर मध्ये पण कॉट पाहिजे, मग टॅन थिटाला कॉट थिटा राईट करता येतो. व्हॉट इज टॅन थिटा? टॅन थिटा इज नथिंग बट कॉट π/2 मायनस थिटा म्हणजे एनी अँगल. मग कसं लिहिता येईल याला, y इक्वल टू कॉट इनवर्स आणि मध्ये टॅन थिटा म्हणजे कॉट π/2 मायनस थिटा म्हणजे 3x अपॉन 2. हे आलेलं आहे आपलं फर्स्ट स्टेप. मग बघा आता कॉट इनवर्स अँड कॉट विल गेट कॅन्सल, सो y इक्वल टू व्हॉट इज रिमेनिंग, π/2 minus 3/2x is remaining, 3/2 into x is remaining. आता हे सॉल्व्ह झालं, याला डिफरन्शिएट करा. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, मग काय येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज dy/dx इज इक्वल टू π/2 कॉन्स्टंट नंबर, डेरिव्हेटिव्ह 0 मायनस kx चा डेरिव्हेटिव्ह k येतो, मग डायरेक्टली तुम्ही k राईट करू शकता, किंवा 3/2 as it is into derivative of x is 1. Final derivative dy/dx is equal to what is remaining, minus 3/2 is the required value or required derivative of given function. याचा required derivative आलेला आहे. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा व्यवस्थित. बघा फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर्म्युले डिस्क्रिप्शन मध्ये ट्रिग्नोमेट्री सेकंडची लिंक आहे, त्याच्यावर लेक्चर स्टार्ट झाल्यावर त्याच्यानंतर पहिले त्या लिंकवर जाऊन सगळे फॉर्म्युले बघून घ्या आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम ट्राय करा सोडवायला. आता आपण 9 नंबरचा क्वेश्चन घेणार आहे. बघा 9 नंबरचा पण सिमिलर आहे. ज्याला फॉर्म्युले जमतील पहिल्या स्टेपला त्यालाच पुढच्या स्टेप जमतील, कारण डेरिव्हेटिव्ह एकदम 2 स्टेप फक्त डेरिव्हेटिव्हचे आहे, रिमेनिंग स्टेप सगळ्या सिम्प्लिफिकेशनच्या आहे. मग काय 9 नंबरचा क्वेश्चन, सगळ्यात पहिलं y इक्वल टू टॅन इनवर्स कॉस 7x म्हणजे थिटा आहे, आणि 1 प्लस साइन 7x म्हणजे थिटा. आता बघा इथं थोडे फॉर्म्युले जास्त वापरायचे आहेत आपल्याला. कॉस थिटा 7x मीन्स थिटा. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर कॉस थिटा? आता बघा फॉर्म्युला यूज करताना दोन्ही वापरावं लागेल, म्हणजे इन टर्म्स ऑफ साइन आणि कॉसचा फॉर्म्युला. मी जे फॉर्म्युले यूज होणार आहे ते आपण राईट करू. आता बाहेर जर टॅन इनवर्स असेल तर मध्ये तर टॅन आला पाहिजे, नाहीतर कॉट आला पाहिजे. बघा आता कॉस थिटाचा फॉर्म्युला आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, कॉस स्क्वेअर थिटा/2 मायनस साइन स्क्वेअर थिटा/2 हा फॉर्म्युला आहे इन टर्म्स ऑफ कॉस अँड साइन. कॉस थिटाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ कॉस अँड साइन. आता खाली बघा 1 पण दिसतोय, परत साइन थिटा दिसतोय, मग साइन थिटाचा फॉर्म्युला, साइन थिटाचा काय फॉर्म्युला, हाफ अँगल फॉर्म्युला 2 साइन थिटा/2 इंटू कॉस थिटा/2 हा साइन थिटाचा फॉर्म्युला आहे. मग दोन्ही हाफ अँगल मधले फॉर्म्युले वापरले तर 1 चा फॉर्म्युला पण हाफ अँगल मधला आयडेंटिटी वापरायची. 1 इक्वल टू आयडेंटिटी काय आहे हाफ अँगल मधली, कॉस स्क्वेअर थिटा/2 प्लस साइन स्क्वेअर थिटा/2, म्हणजे तुम्ही ज्याला आयडेंटिटी म्हणता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. पण हाफ अँगल मधले काय बरं वापरले, तर हे 2 फॉर्म्युले हाफ अँगल मधले. आता हे 3 फॉर्म्युले इथं पुट करा, आणि पुट करून आपल्याला सिम्प्लिफाय करायचे जोपर्यंत मध्ये टॅन किंवा कॉट येत नाही तोपर्यंत. बघा आता y इक्वल टू काय येईल, टॅन इनवर्स काय फॉर्म्युला आहे कॉस थिटाचा, थिटा म्हणजे 7x आहे, मग काय फॉर्म्युला येईल, कॉस स्क्वेअर 7x अपॉन 2
मायनस साइन स्क्वेअर 7x अपॉन 2 थिटाच्या जागेवर 7x डिवायडेड बाय 1 मीन्स कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 थिटा म्हणजे आता 7x आहे 7x अपॉन 2 प्लस साइन स्क्वेअर 7x अपॉन 2 1चा आयडेंटिटी आणि प्लस इथे पण साइन थिटाचा फॉर्म्युला 2 साइन थिटा बाय 2 म्हणजे 7x बाय 2 इंटू कॉस 7x बाय 2 तीन फॉर्म्युले यूज केले तिघांसाठी पण कॉस साइन 1 साठी पण आता बघा y इक्वल टू टॅन इनवर्स काही बघा आता कॉस 7x अपॉन 2 याला मी a कन्सिडर करतो आणि साइन 7x अपॉन 2 त्याला b कन्सिडर करतो मग बघा काय a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मग काय फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा पहिल्या ब्रॅकेट मध्ये येईल a मायनस b म्हणजे कॉस 7x अपॉन 2 मायनस साइन 7x अपॉन 2 a मायनस b आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये येईल a प्लस b म्हणजे कॉस 7x अपॉन 2 प्लस साइन 7x अपॉन 2 समजलंय बघा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a म्हणजे कॉस 7x अपॉन 2 b म्हणजे साइन 7x अपॉन 2 डिवायडेड बाय आता डिनॉमिनेटरला बघा कॉस 7x अपॉन 2 ला आपण a कन्सिडर करू साइन 7x अपॉन 2 ला आपण b कन्सिडर करू कॉस 7x अपॉन 2 म्हणजे a साइन 7x अपॉन 2 म्हणजे b डायरेक्ट फॉर्म्युला दिसतोय बघा a स्क्वेअर प्लस 2ab आणि प्लस b स्क्वेअर म्हणजे कसला फॉर्म्युला हा a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर a म्हणजे कॉस 7x अपॉन 2 प्लस b म्हणजे साइन 7x अपॉन 2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर फॉर्म्युला बघून घ्या हा प्लस असल्यावर कुठली टर्म कुठे राईट करता येईल a स्क्वेअर प्लस 2ab आणि प्लस b स्क्वेअर हा फॉर्म्युला आता बघा सिंगल ब्रॅकेट प्लस ची ब्रॅकेट सेम आहे मग एक ब्रॅकेट कॅन्सल होईल एकच ब्रॅकेट राहील डिनॉमिनेटरला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मला रब करून परत राईट करायचे तिथे आता बघा काय येईल नेक्स्ट स्टेप आता नेक्स्ट स्टेप येईल y इक्वल टू व्हॉट इज रिमेनिंग टॅन इनवर्स ब्रॅकेट मध्ये कॉस 7x अपॉन 2 मायनस साइन 7x अपॉन 2 इज रिमेनिंग इन न्यूमरेटर एक ब्रॅकेट हे कॅन्सल झालेलं आहे म्हणजे तेवढं राहिलं डिनॉमिनेटरला सिंगल ब्रॅकेट कॅन्सल झाली म्हणजे एकच ब्रॅकेट राहील कॉस 7x अपॉन 2 प्लस साइन 7x अपॉन 2 हे आलं आपलं सिम्प्लिफिकेशन आता पुढे बघा बाहेर टॅन इनवर्स आहे तर मला मध्ये टॅन तयार करायचा इथे टॅन कारण हे बघा आपल्याकडे टॅन इनवर्स असेल तर मध्ये हा फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा कसला फॉर्म्युला हा टॅन पाय बाय 4 मायनस थिटाचा फॉर्म्युला आहे मग बघा इथं 1 पाहिजे इथं 1 इथे पण 1 पाहिजे इथे पण 1 म्हणजे आपल्याला कॉस 7x अपॉन 2 ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करावं लागेल मग डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस 7x अपॉन 2 मग करा डिवाइड y इक्वल टू काय बघा टॅन इनवर्स कॉस 7x अपॉन 2 डिवाइडेड बाय कॉस 7x अपॉन 2 1 राहील मायनस साइन 7x अपॉन 2 डिवाइडेड बाय कॉस 7x अपॉन 2 साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन 7x अपॉन 2 डिवाइडेड बाय सेम डिनॉमिनेटरला पण याने डिवाइड करायचे मग कॉस 7x अपॉन 2 डिवाइडेड बाय कॉस 7x अपॉन 2 1 प्लस साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन 7x अपॉन 2 बघा आता सिम्प्लिफिकेशन झाले आता 7x अपॉन 2 म्हणजे थिटा 7x अपॉन 2 म्हणजे थिटा व्हॉट इज फॉर्म्युला फॉर 1 मायनस टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन थिटा कसला फॉर्म्युला हा टॅन आउटसाइड टॅन इनवर्स ऍज इट इज ब्रॅकेट मध्ये हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आहे कसला टॅन पाय बाय 4 मायनस थिटा थिटा म्हणजे 7x अपॉन 2 tan inverse and tan will get cancel. So y equal to pi by 4 minus 7 upon 2 into x. हे सिम्प्लिफिकेशन आलं आता फक्त 2 स्टेप मध्ये डेरिव्हेटिव्ह 2च स्टेप फक्त सिम्प्लिफिकेशनच्या स्टेप जास्त आहे मग डिफरन्शिएट with respect to x. What is derivative of y? Derivative of y is dy by dx is equal to
π/4 कॉन्स्टंट नंबर डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 7/2 as it is into x चा डेरिव्हेटिव्ह 1. सो फायनल डेरिव्हेटिव्ह dy by dx इज इक्वल टू मायनस 7/2. हे आलेलं आपलं फायनल डेरिव्हेटिव्ह. बघा लेंदी क्वेश्चन आहे, पण स्टेप बाय स्टेप जर सॉल्व्ह केलं तर एकदम इझिली जमेल. याची प्रॅक्टिस करायला लागेल 2-3 टाइम्स. 10 आणि 11 नंबरचे क्वेश्चन्स जर फॉर्म्युले व्यवस्थित माहिती असतील तर डायरेक्ट दिसतात तुम्हाला का फॉर्म्युले अप्लाय होणार आहे. पण बघा काय येईल आता. लेट y इक्वल टू tan इनवर्स अंडर रूट 1 प्लस कॉस एक्स, एक्स म्हणजे थिटा, आणि 1 मायनस कॉस एक्स. डायरेक्ट फॉर्म्युले 2. बघा सिम्प्लिफिकेशन जास्त वेटेज आहे. बघा 1 मायनस कॉस एक्स आणि 1 प्लस कॉस एक्स, म्हणजे आपल्याकडे 2 फॉर्म्युले. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर 1 प्लस कॉस थिटा? 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2, आणि 1 मायनस कॉस थिटाचा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. मग 2 फॉर्म्युले अप्लाय करा. y इक्वल टू tan इनवर्स अंडर रूट फॉर्म्युला फॉर 1 प्लस कॉस थिटा. काय फॉर्म्युला 1 प्लस कॉस थिटाचा? 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. थिटा म्हणजे एक्स आता, 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2, आणि खाली 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. आता कॅन्सल काय होईल बघा. 2 विल गेट कॅन्सल. सो y इक्वल टू tan इनवर्स अंडर रूट मध्ये काय राहील बघा, अँगल सेम आहे. मग कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर म्हणजे कॉट स्क्वेअर. कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट. मग कॉट स्क्वेअर एक्स बाय 2. आता परत बघा, स्क्वेअर अँड रूट विल गेट कॅन्सल. सो y इक्वल टू tan इनवर्स इनसाइड ब्रॅकेट कॉट एक्स बाय 2 इज रिमेनिंग. कॉट एक्स बाय 2 इज रिमेनिंग. बघा स्क्वेअर अँड रूट कॅन्सल झालेलं आहे. आता एक्स बाय 2 म्हणजे थिटा. मग कॉट थिटाला आपल्याला टॅन करता येतो. बाहेर जर टॅन असेल तर मध्ये पण टॅन आला पाहिजे. मग टॅन इनवर्स आणि व्हॉट इज कॉट थिटा? कॉट थिटा म्हणजे टॅन π/2 मायनस थिटा. थिटा म्हणजे एक्स बाय 2. हे टॅन अँड टॅन इनवर्स विल गेट कॅन्सल. आणि लास्ट स्टेप ऑफ सिम्प्लिफिकेशन इज काय येईल बघा. y इक्वल टू हा π/2 ऍज इट इज मायनस एक्स बाय 2 म्हणजे 1/2 इंटू एक्स. हे सिम्प्लिफाय झालं. आता याला डिफरन्शिएट करा. बघा डेरिव्हेटिव्हची हार्डली एकच स्टेप आहे फक्त. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू कॉन्स्टंट नंबर π/2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस kx चा डेरिव्हेटिव्ह k येतो म्हणजे मायनस 1/2 आणि x चा 1. सो dy by dx is equal to minus 1/2 is the required derivative for this. याचा रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह आलेला आहे. बघा मॅक्झिमम स्टेप सिम्प्लिफिकेशनची आहे आणि एक फक्त सिंगल स्टेप फक्त डेरिव्हेटिव्हची. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय 11 नंबरचा. 11 नंबरचा क्वेश्चन पण एकदम सिंपल आहे. आउटसाइड टॅन इनवर्स आहे तर मध्ये पण टॅन आला पाहिजे किंवा कॉट आला पाहिजे. मग बघा आता y इक्वल टू काय टॅन इनवर्स गिव्हन y ने डिनोट करू आपण. आता बघा लक्ष द्या इकडे कोसेक एक्स. कोसेक इज द रेसिप्रोकल ऑफ साइन. मग कोसेकला लिहिता येईल 1 अपॉन साइन एक्स प्लस कॉट एक्स. कॉट एक्स म्हणजे कॉस एक्स अपॉन साइन एक्स. कॉट मीन्स कॉस अपॉन साइन. बघा काय केलंय पहिल्या स्टेपला कॉट कोसेक एक्स ला राईट केलं 1 अपॉन साइन एक्स. कॉट एक्स ला राईट केलं कॉस एक्स अपॉन साइन एक्स. आता डिनॉमिनेटर बघा दोघांचे सेम आहे. y इक्वल टू डिनॉमिनेटर सेम आहे साइन एक्स सेम डिनॉमिनेटर. न्यूमरेटरचे ऍडिशन होईल 1 प्लस कॉस एक्स. 1 प्लस कॉस एक्स. आता बघा y इक्वल टू टॅन इनवर्स डायरेक्ट फॉर्म्युला 1 प्लस कॉस एक्सचा 1 प्लस कॉस थिटाचा 2 फॉर्म्युला अप्लाय होतील. 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 आणि साइन एक्सचा फॉर्म्युला आहे म्हणजे साइन थिटाचा 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. आता थिटा म्हणजे एक्स येते मग काय येईल 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 डिवायडेड बाय साइन एक्सचा 2 साइन
एक्स बाय टू इंटू कॉस एक्स बाय टू. तर कॅन्सल काय काय होईल, 2 कॅन्सल होईल, सिंगल कॉस एक्स बाय टू कॅन्सल होईल. मग काय राहील, y इक्वल टू टॅन इनवर्स न्यूमरेटरला एक कॉस एक्स बाय टू राहील, कॉस एक्स बाय टू, आणि डिनॉमिनेटरला फक्त साइन एक्स बाय टू राहील. बघा एक्स बाय टू अँगल सेम आहे आणि कॉस अपॉन साइनला राईट करता येईल कॉट. मग काय येईल, y इक्वल टू देअरफॉर y इक्वल टू टॅन इनवर्स ब्रॅकेटमध्ये कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट एक्स बाय टू. आता एक्स बाय टू म्हणजे थिटा आहे, अँगल थिटा. मग बाहेर टॅन इनवर्स असेल तर मध्ये पण टॅन आला पाहिजे. मग आपण प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये भरपूर ठिकाणी कॉटला चेंज केलंय किंवा टॅनला चेंज केलंय. मग टॅन इनवर्स मग कसं राईट करता येईल, कॉट थिटाला टॅन पाय बाय टू मायनस थिटा, थिटा म्हणजे एक्स बाय टू. टॅन अँड टॅन इनवर्स विल गेट कॅन्सल. सो सिम्प्लिफिकेशन इज y इक्वल टू पाय बाय टू इज रिमेनिंग मायनस एक्स बाय टू म्हणजे 1 बाय टू इंटू एक्स. एक्स बाय टू ला राईट करता येईल 1 बाय टू इंटू एक्स. मग याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy by dx. पाय बाय टू कॉन्स्टंट नंबर, डेरिव्हेटिव्ह इज 0 मायनस 1 बाय टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय टू म्हणजे के एक्स चा डेरिव्हेटिव्ह के. सो फायनल डेरिव्हेटिव्ह dy by dx इज इक्वल टू मायनस 1 by 2. दिस इज अवर रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. लिहून घ्या. आपला लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 12 फ्रॉम क्वेश्चन नंबर 7. बघा 7 मधला 12 नंबरचा असा क्वेश्चन आहे. हा थोडा लेंदी क्वेश्चन आहे, मोठा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्ष द्या. आणि पण सिंपल आहे, अवघड नाहीये. सगळ्यात पहिलं डिनोट द गिवन फंक्शन बाय y इक्वल टू, y ने डिनोट करायचं. बघा आपण 11th स्टँडर्डला वगैरे बघितलंय, रूट जर आले तर आपण रॅशनलायझेशन करतो. मग डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करायचंय. सो y इक्वल टू कॉट इनवर्स काय येईल बघा, हे टर्म्स ऍज इट इज 1 प्लस साइन 4 अपॉन 3x प्लस अंडर रूट 1 मायनस साइन 4 अपॉन 3x डिवायडेड बाय टर्म ऍज इट इज अंडर रूट 1 प्लस साइन 4 by 3x मायनस अंडर रूट 1 मायनस साइन 4 by 3x ऍज इट इज. आता बघा डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट, मिडलला मायनस साइन आहे, फक्त प्लस साइन घ्यायचं. टर्म्स ऍज इट इज, बाकीचे साइन नाही चेंज करायचे, फक्त दोन टर्मच्या मिडलचं साइन. अंडर रूट 1 प्लस साइन 4 by 3x प्लस अंडर रूट 1 मायनस साइन 4 by 3x. ज्याने मल्टिप्लाय केलं त्यानेच डिवाइड करायचं. याला म्हणतात डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय अँड डिवाइड. इट इज कॉल्ड ॲज रॅशनलायझेशन. याला काय म्हणतात, रॅशनलायझेशन. 1 मायनस साइन 4 by 3 ही फर्स्ट स्टेप आहे आपली रॅशनलायझेशनची. व्यवस्थित लिहून घ्या, माझ्याबरोबर सायमल्टेनियसली राईट करा. आपण रब करणार आहोत नंतर स्टेप बाय स्टेप. मग काय बघा, y इक्वल टू कॉट इनवर्स ब्रॅकेटमध्ये. आता बाहेर कॉट इनवर्स आहे म्हणजे मध्ये काय आलं पाहिजे, टॅन किंवा कॉट. मग काय बघा, आता न्यूमरेटरला टर्म सेम आहे. दिस इज ए, दिस इज बी. ए प्लस बी, ए प्लस बी म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॉट इज ए? ए मीन्स अंडर रूट 1 प्लस साइन 4 by 3x प्लस बी मीन्स अंडर रूट 1 मायनस साइन 4 by 3x. ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला बघा ए मायनस बी, ए प्लस बी म्हणजे ए चा स्क्वेअर. मग याचा जर स्क्वेअर केला तर रूट कॅन्सल होईल. म्हणजे काय राहील, फक्त 1 प्लस साइन 4 by 3x. बघा ए स्क्वेअर, याचा जर स्क्वेअर केला तर रूट कॅन्सल होईल. मायनस बी स्क्वेअर, याचा पण स्क्वेअर केला तर रूट काय होईल, कॅन्सल होईल. हे झालं आपलं थर्ड स्टेप. व्यवस्थित बघा, सगळ्यात पहिली स्टेप डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय अँड डिवाइड. नंतर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन. डायरेक्ट ए प्लस बी मीन्स ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आणि डिनॉमिनेटरला ए मायनस बी, ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याचा जर स्क्वेअर केला तर रूट कॅन्सल होईल, याचा स्क्वेअर केला रूट कॅन्सल होईल. राईट करून घ्या. हे आपण काय करू, आता फॉर्म्युला अप्लाय करू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा. मग काय फॉर्म्युला येईल, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा ए स्क्वेअर. याचा जर स्क्वेअर केला तर रूट कॅन्सल होईल. 1 प्लस साइन
4/3x plus 2ab. 2a means this under root 1 plus sine 4/3x into b means this under root 1 minus sine 4/3x plus b स्क्वेअर. याचा जर स्क्वेअर केला तर रूट कॅन्सल होईल म्हणजे काय राहील 1 मायनस साइन 4/3x इज रिमेनिंग. मग न्यूमरेटरला कुठला फॉर्म्युला अप्लाय केला आपण a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. स्क्वेअर एचा जर स्क्वेअर केला तर रूट कॅन्सल होईल ते बघून घ्या. अपॉन इथे फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज 1 प्लस साइन 4/3x ॲज इट इज आणि मायनस ने जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर प्लस 1 बिकम्स -1 मायनस मायनस बिकम्स प्लस साइन 4/3x. हे सिम्प्लिफिकेशन आलेलं आहे. आता ज्या अपोजिट साइनच्या टर्म्स कॅन्सल होतात ते कॅन्सल करा. बघा इथे साइन 4/3x and minus sin 4/3x will get cancel. इथे +1 -1 will get cancel. काय राहील बघा आता y इक्वल टू cot इनवर्स न्यूमरेटरला काय राहील 1 + 1 दॅट इज 2 प्लस दिस 2 आणि आपण कॉमन रूट मल्टिप्लिकेशन आहे कॉमन रूट मध्ये राईट करू. मग कॉमन रूट मध्ये काय येईल बघा कॉमन रूट मध्ये बघा टर्म सेम आहे. मग a मायनस बी a प्लस बी म्हणजे a चा स्क्वेअर होईल. कॉमन रूट मध्ये राईट करता नाही फर्स्ट ब्रॅकेट इनटू सेकंड ब्रॅकेट होईल. पण तिथे फॉर्म्युला a प्लस बी a मायनस बी दॅट इज a स्क्वेअर. मग 1 चा स्क्वेअर 1 मायनस b स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर 4/3x. हे कॉमन रूट राईट केला आपण डिवायडेड बाय व्हॉट इज रिमेनिंग 1 साइन 4/3x प्लस 1 साइन 4/3x म्हणजे 2 साइन 4/3x. थोडा लेंथी क्वेश्चन आहे पण व्यवस्थित बघा एकदम सिंपल आहे. मग काय येईल y इक्वल टू कॉट इनवर्स 2 प्लस 2 अंडर रूट. आता बघा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आयडेंटिटी आपली दिस इज थिटा. मग 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. थिटा म्हणजे 4/3x डिवायडेड बाय 2 साइन 4/3x ॲज इट इज. झालं. आता बघा स्क्वेअर अँड रूट विल गेट कॅन्सल. मग स्क्वेअर अँड रूट जर कॅन्सल केलं तर काय येईल y इक्वल टू आउटसाइड कॉट इनवर्स ॲज इट इज. मग 2 प्लस 2 स्क्वेअर अँड रूट कॅन्सल झाले म्हणजे काय राहील कॉस 4/3x इज रिमेनिंग आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला 2 साइन 4/3x ॲज इट इज. लेंथी क्वेश्चन्स आहेत. आता न्यूमरेटर मधून 2 कॉमन निघतोय. मग घ्या न्यूमरेटर मधून 2 कॉमन. मग कॉट इनवर्स न्यूमरेटर मधून जर 2 कॉमन घेतला 2 तर ब्रॅकेट मध्ये राहील 1 प्लस 2 विल गेट कॉमन. इथं 1 राहील इथे फक्त राहील कॉस 4/3x म्हणजे 1 प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय हा 2 साइन 4/3x ॲज इट इज. मग 2 विल गेट कॅन्सल आणि आता सॉल्व्ह झालेलं आहे. एकदा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. आता बघा नेक्स्ट 2-3 स्टेप मध्ये सिम्प्लिफिकेशन होईल. y इक्वल टू काय राहिलं कॉट इनवर्स ब्रॅकेट मध्ये वरती राहिलं 1 प्लस कॉस 4/3x आणि डिनॉमिनेटरला आले साइन 4/3x. स्लोली जर सिम्प्लिफिकेशन केलं तर रॉंग होणार नाही. तर बघा आता दिस 4/3x नथिंग बट थिटा 4/3x नथिंग बट थिटा. मग काय येईल आता न्यूमरेटरला फॉर्म्युला 1 प्लस कॉस थिटाचा भरपूर वेळेस आपण आता फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा/2 आणि खाली साइन थिटा आहे. साइन थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा/2 इंटू कॉस थिटा/2. पण 2 फॉर्म्युले इथे आपल्याला अप्लाय करायचे. मग कॉट इनवर्स मग काय येईल बघा 1 प्लस कॉस थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा/2 थिटा म्हणजे 4/3x अपॉन 2 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला साइन थिटाचा फॉर्म्युला. मग काय फॉर्म्युला 2 साइन थिटा/2 थिटा म्हणजे 4/3x अपॉन 2 इंटू कॉस थिटा/2 थिटा म्हणजे 4/3x अपॉन 2. हे फॉर्म्युला अप्लाय केला आपण 2 थिटाच्या जागेवर 4/3x पुट केलेला आहे. इथे बघा 2 विल गेट कॅन्सल. y इक्वल टू
कॉट इनवर्स ब्रॅकेटमध्ये काय राहील कॉस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 4x अपॉन 3 टू द 6 होईल 4/6 इंटू एक्स. इथे डिनॉमिनेटरला पण सेम साइन 4/6x इंटू कॉस 4/6x बघा 3 टू द 6 होईल डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. आता काही कॅन्सल होतं का बघा cos 4/6x आणि सिंगल cos 4/6x विल गेट कॅन्सल. मग काय येईल आता y इक्वल टू येईल कॉट इनवर्स ब्रॅकेटमध्ये काय राहील एक कॉस कॅन्सल झालाय सिंगल कॉस इज रिमेनिंग कॉस 4/6x आणि डिनॉमिनेटरला काय राहिलं साइन 4/6x राहिलंय फक्त साइन 4/6x. आता अँगल सेम आहे अँगल जर सेम असतील तर कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट मग कॉट इनवर्स ऑफ कॉट बघा कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट डायरेक्ट आलेला आहे 4/6x. आता बघा डायरेक्टली बाहेर कॉट इनवर्स आहे मध्ये कॉट आहे मग कॉट इनवर्स अँड कॉट विल गेट कॅन्सल. सो y इक्वल टू 4/6 इंटू एक्स. हे सॉल्व्ह झालं. याला आता फक्त डिफरन्शिएट करा मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy by dx 4/6 as it is into derivative of x is 1. So required derivative is 4/6. This is our required derivative. बघा लेंदी क्वेश्चन आहे पण स्टेप बाय स्टेप जर सॉल्व्ह केलं तर रॉंग होणार नाही. याची प्रॅक्टिस करा 2-3 टाइम्स हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. दिस इज क्वेश्चन नंबर 7. आता नेक्स्ट लेक्चरला आपण रिमेनिंग क्वेश्चन्स कंप्लीट करणार आहोत. थँक्यू.